राज्यातील नागरिकांना हक्काचे आणि चांगले घर मिळावे, तसेच झोपडपट्टी विरहित शहर असावे आणि राज्यातील प्रत्येक गरीब बांधवाला हक्काचे घर मिळावे, हे शासनाचं स्वप्न आहे। त्यासाठी 1538 प्रकल्पांच्या माध्यमातून 15 लाख सदनिकांच्या उभारणीसाठी मान्यता देण्यात आली आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे पिंपरी आणि अकुर्डी इथे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत उभारलेल्या गृह प्रकल्पातील लाभार्थी निश्चित करण्यासाठी चिंचवड येथील रामकृष्ण मोरे सभागृहात आयोजित संगणकीय सोडत कार्यक्रमात ते बोलत होते। उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, राज्यात 9 लाख सदनिकांना केंद्रीय मान्यता संनियंत्रण समितीची मान्यता मिळाली आहे। 6 लाखाहून अधिक कुटुंबांना सदनिकांसाठी अनुदान देण्यात आले। राज्यात मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, पिंपरी चिंचवड या महानगरपालिका क्षेत्रात म्हाडा, सिडको, झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प आदी माध्यमातून घरे उपलब्ध होत आहेत। आदिवासी बांधवांसाठी शबरी आवास योजना, आदिम आवास योजना, अनुसूचित जातीच्या नागरिकांसाठी रमाई घरकुल योजना, पारधी आवास योजना, अटल बांधकाम कामगार आवास योजना राबवण्यात येत आहे। अशा विविध योजनांमधून नागरिकांना हक्काचे घर मिळवून देण्यात येईल। ग्रामीण भागातील पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेअंतर्गत जागा खरेदीसाठी अनुदान 1 लाखांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। गरजू कुटुंबांना घर मिळाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद मनाला समाधान देणार आहे, असे त्यांनी सांगितलंय। राज्यात एकूण लोकसंख्येच्या 2% दिव्यांग आहेत, त्यांनाही चांगले घर मिळवण्याचा हक्क आहे। आता ज्याप्रमाणे लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे, त्या पद्धतीने जर लोकसंख्या वाढत गेली तर प्रत्येकाला घर मिळणं अवघड होणार आहे। प्रताप ब्रह्मदेव जरी म्हटला तरी घर देणं शक्य होणार नाही, त्यामुळेच 2च अपत्यांवर थांबा, असं देखील अजित पवार यांनी आवाहन केलंय। पोलीस ते म्हणतात आम्हाला परवानगीच नाही म्हणजे तुम्ही बोलला नाही बोलला तुम्ही नाही बोलले तर आम्ही मागे येतो निघून कुणी असं आम्ही मागे निघून पोलीस मध्ये जिल्हाधिकाऱ्यांचं पत्र आणा कसा नाही जिल्हाधिकाऱ्यांचा चौबेची अहो चौबेची आणि नेहमीच आहे दादा नेहमीच एक अडचण आहे। ते म्हणतात मी ज्यावेळेस येतो त्यावेळेस आपले तुमच्या बंदोबस्तामुळे ते लोक पुढे येऊन देत नाही। वास्तविक इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सगळे प्रतिनिधी आहे, तर त्यांना पुढे येऊन दिलं पाहिजे, त्यांना थांबवलं नाही पाहिजे। त्यावेळी गृहमंत्र्यांनी सांगितलं तरी पण असं नाही 4-5 दिवसापूर्वी एवढी काळजी घ्या। देवेंद्र येऊ द्यात, मी येऊ द्यात, एकनाथराव येऊ द्यात, जरी Z+ आम्हाला असली तरी यांना आम्हाला बोलायचं नाही बोलायचं तो आमचा अधिकार आहे, परंतु त्यांना काही विचारायचं असतं तर त्यांना करून द्या। काळजी घेतात नाही, आता काही नाही। आता हे का मी जे काही होतं माडाच्या आपल्या पंतप्रधान आवास योजनेच्या बद्दल अतिशय विस्तृतपणे सगळं सांगितलेलं आहे, तुम्ही ते ऐकलेलं आहे। त्याच्या व्यतिरिक्त काय काल आता पंतप्रधानांनी पण खूप चांगला 15,000 घरांचा किल्ला देण्याचा कार्यक्रम तो झाला, तो दिमागदार झाला, चालू आहे। तुम्ही काय करता, प्रश्न विचारताना तिसरंच काहीतरी विचारत बसता, मला त्याचं उत्तर द्यावं असं वाटत नाही। मी कामाचा माणूस आहे, हे तुम्ही अनेक वर्ष ओळखता, त्याच्या पद्धतीने चाललंय। काय नाही, सगळं व्यवस्थित जे सांगितलं ते झालेलं आहे। लगेच विचारणे आलं पोलीस आयुक्तांच्या नावाने पत्र पण व्हायरल झाले, थांबवलेलं आहे। शेवटी जे आपल्या शहराच्या हिताचं असेल तेच करण्याचं काम आम्ही सगळे लोकप्रतिनिधी म्हणून करू। आपण काही कोणाला पाठीशी घालण्याचं काही कारण नाही। मागे पण मी उलट माझ्याही जवळचा कधी चुकला तरी त्यांना दारेवर धरलेले हो, असं नाही चालणार। शहराचं हित कशात आहे तेच आपण पाहिलं पाहिजे। आता 22 तारखेची जय्यत तयारी केली, 22 तारखेची ऐका, 22 तारखेची सगळ्या देशामध्ये जय्यत तयारी झालेली आहे। आम्ही सुट्टी पण काल जाहीर केलेली आहे राज्य सरकारनी, आणि सगळ्या इमारतींवर हे आपण लाइटिंग वगैरे सोडणार आहोत। एक उत्साहाचं वातावरण आहे आणि मी आणि एकनाथराव पण उद्याच्याला संध्याकाळी निघालेलो म्हणजे तिकडे जाणार। शहरातल्या प्रश्नांवरती पालिकेचे अधिकारी बोलायला तयार नाही पत्रकारांसोबत। कुठले प्रश्न बाबा? शहरात जे राडारोडा टाकला जातो नदी पात्रामध्ये किंवा सरपंचांचा एवढा मोठा विषय 7 वर्ष झाले, एकूणच कुठलाही विषयावर बाईट ऐका ना, बाईट शहराच्या बद्दल कोणी दिला पाहिजे? शेखर सिंगने दिला पाहिजे। त्याच्या आधी कसं होतं,
महापौर उपमहापौर स्टँडिंग कमिटी सभागृह नेता वगैरे वगैरे खूप जण असायचे आणि ते तुम्हाला माहिती त्या ठिकाणी द्यायचे. आता तसं नाही, आता तिथं बॉडी नाही. खालच्या अधिकाऱ्यांनी दिलं तर खालच्या अधिकाऱ्यांना जर त्यांनी अधिकार दिला कुणी आयुक्तांनी किंवा तुम्ही ह्या विषयाच्या बद्दलचं स्टेटमेंट करा तर ते असतं. परस्पर बोलला तरी त्याच्यावर ऍक्शन होईल. त्याच्या संदर्भातले काही जर मी फार तर शेखर सिंग यांना सांगतो की शेखर सिंग अशा अशा पद्धतीचे त्यांचे प्रश्न आहेत, तुम्ही त्या बाबतीमध्ये आठवड्यातनं 15 दिवसातनं प्रेस घेऊन त्याची उत्तर द्या, असं करूया. दादा टीडीआर घोटाळ्यापूर्वी ते माध्यमांसमोर येत होतं पण त्यानंतर ते आलेच नाही आणि बोलतच नाही. बरं आता बोलतील, आता ते सगळं संपवलेलं आहे. ओके, थँक्यू.